शिवाची गरज होती, म्हणून शोकाची गरज होती. तलवारीच्या धारेने आणि कुशाग्र बुद्धीने आणि मृत्यूसमोर असतानाही ज्यांनी मृत्यूला आव्हान दिले, कुठलाही वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण केले, जुलमी शहाच्या छाताडावर पाय देऊन रयतेचे राज्य निर्माण केले. ज्यांचं नाव घेतलं तरी काळजाचा ठोका सुटतो, ज्यांचं नाव घेतलं तरी काळजाचा ठोका सुटतो, अंगातले रक्त
होत्या, कारण मी बऱ्याच वेळाने बोलत आहे आणि ते तुम्ही शांतपणे ऐकले आणि मी आणखी बऱ्याच वेळ बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. यासाठी या सर्व टाळ्या फक्त तुमच्यासाठी होत्या, फक्त तुमच्यासाठी. कडक शिस्त, दूरदृष्टी आणि प्रेमाची सावली देत शाळेला प्रथम क्रमांकावर ठेवले. विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन सुप्त गुणांना वाव देण्याचे काम ते दररोज करतात. त्याचप्रमाणे झालेल्या योग्य दिशा दर्शविण्याचे काम कॅप्टन करतो. अगदी तसेच संपूर्ण शाळा आणि लेकरांच्या भविष्याची धुरा सांभाळणारे आपल्या शाळेचे प्रिन्सिपल हडगे सर. पुढील गावच्या या पावन भूमीत माळी निष्ठूच्या रूपाने ज्ञानाची आणि संस्काराची गंगा वाहत आहे. इथला प्रत्येक शिक्षक म्हणजे वर्ग घेणारा शिक्षक नाही, तर कच्च्या मातीतून मूर्ती घडवणारा कुशल शिल्पकार आहे. कडक शिस्त, आपुलकी, प्रेम आणि जिद्दीचा अंगार पेटवून शाळेतील लेकरांना कोणत्याही स्पर्धेत उच्च शिखरावर पोहोचवणारे. पुस्तकातलं तर ज्ञान कोणीही देतं. पुस्तकातलं तर ज्ञान कोणीही देतं, पण लेकरांच्या स्वप्नांना गरुड भरारीचे पंख देण्याची ताकद माऊली इंग्लिश स्कूलच्या प्रत्येक शिक्षकात आहे. त्यांना मी वंदन करते. भारत स्वातंत्र्य झाला, पहिले स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. सर्वांनी संवेदना नका आणि कल्पना करा, जर आज भारत गुलाम असता तर आपल्या हातात तिरंगा नसता, आपल्या ओठावर जय हिंद नसतं आणि या व्यासपीठावर उभं राहून बोलायचं स्वातंत्र्यही मला नसतं. ज्या देशातील मातीत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पेरलेली आहे, त्या देशातील प्रत्येक सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी रोज धडपडावे लागते. सरकार विकासाच्या गप्पा मारते आणि आपण कृषी प्रधान असल्याचे दावे करतात. आज या व्यासपीठावरून मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे, तरुण रस्त्यावर भटकत आहे, आया बहिणीवर अन्याय अत्याचार होत आहे. आज हातात बंदूक असणाऱ्या गुंड्यांचा आणि खिशात पैसे असणाऱ्या ढिंडांचं राज्य आहे. हा कसला विकास आहे? हा कसला विकास आहे? कसली प्रगती आहे? चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही. मी बंडखोर आहे, त्याला माझा इलाज नाही. क्रांती घडेल शब्दातून माझ्या, अन्याय सोसणारा माझा समाज नाही, अन्याय सोसणारा माझा समाज नाही. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली, तरी शिक्षण मंत्र्यांना पेपरफुटी थांबवता येत नाही, अर्थमंत्र्यांना महागाई थांबवता येत नाही, गृहमंत्र्यांना मणिपूर, नरसापूर सारख्या घटना थांबवता येत नाहीत, पर्यावरण मंत्र्यांना प्रदूषण आटोक्यात आणता येत नाही, रेल्वे मंत्र्यांना रेल्वे अपघात टाळता येत नाही, आरोग्य मंत्र्यांना रुग्णालयाचा कारभार सांभाळता येत नाही आणि अन्न
बैलजोडी विकली त्या दिवशी घरात कोणी जेवलं नाही. बैलजोडी विकली त्या दिवशी घरात कोणी जेवलं नाही. पदर मोड करून कर्ज भरले आणि आता कर्जमाफीतून सरकारने त्याला वगळलं आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून बोलते. आमची आई फाटके कपडे घालून पोटाचा चिमटा काढते. आमचा बाप धुंदराला गाठी मारतो आणि रात्रंदिवस कष्ट करतो. खात पीक बियाणे कीटकनाशक यात ते पैसे टाकतात आणि यातून आमच्या बापाला काय मिळतं? साहेब, तुमची मुलं परदेशात शाळा शिकत असतील. आम्ही पण देशात शाळा शिकतो. आम्हाला बेरीज वजाबाकी चांगलं समजतं. आमच्या बापाने किती पैसे शेतीत टाकले आणि किती पैशाचा माल विकला याचा हिशोब आम्हाला माहिती आहे. तुमची एकही मोफतची योजना आम्हाला नको. सरकारला माझी हात जोडून नम्र विनंती आहे. आम्हाला फक्त शेतमालाला योग्य हमी द्या. शेती संरक्षण कायदे अंमलात आणा आणि आमच्या शेतकरी गोरगरीब बापाचा चोरीचा फास कायमचा बंद करा. शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत नाही तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करतो आहे. फक्त कर्ज माफ करून प्रश्न सुटणार नाही. फक्त कर्ज माफ करून प्रश्न सुटणार नाही तर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे. चुकीच्या आयात धोरणावर नियंत्रण आणि बोगस बियाणे खत माफियांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण तुम्ही हे सर्व करायला तयार नाही. जखम झाली मांडीला आणि डोक्याला पट्टी बांधायचे काम तुम्ही करता. तुम्ही आम्हाला मोफतच्या योजना देऊन गुलाम बनवत आहात. एकदा दोन म्हैस जोडतात. त्यातला एक चोर म्हशीच्या गळ्यातील घंटा घेऊन गावाच्या पश्चिम दिशेकडे धावतो आणि एक चोर म्हैस घेऊन गावाच्या पूर्व दिशेकडे धावतो. आणि गावातील सर्व लोक घंटेच्या आवाजाच्या पश्चिम दिशेकडे धावतात आणि तो चोर पुढे जाऊन ती घंटा फेकून देतो आणि गावातील सर्व लोकांच्या हाती फक्त घंटाच लागते आणि ते दोन चोर म्हैस घेऊन निघून जातात. मग आता आपली म्हैस म्हणजे काय? अन्न, वस्त्र, रोजगार, शिक्षण, महिला सुरक्षा आणि इतर जीवनावश्यक मुद्दे. आणि आपली म्हशीची घंटा म्हणजे काय? मंदिर, मस्जिद, हिंदू मुस्लिम जातीवाद, भाषावाद आणि इतर भटकणारे मुद्दे. सीता मैया भी नाराज है राम मंदिर के काम से. सीता मैया भी नाराज है राम मंदिर के काम से. बोलती है सब पैसे खा लिए मेरे पति के नाम से. बोलती है सब पैसे खा लिए मेरे पति के नाम से. विचार करा